ती मोकळेसे खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळ, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारा मंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. तिची अदाही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवी नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृगनयनी, ती सावरीशी सांज ओली. आज तू खूप सुंदर दिसतेस. खरं काय ना, सध्या मी खूप थकलोय हो. आयुष्यात एकदाच मला सूट घालून रिसेप्शनला उभं राहायचं. काव्याचा फोन आला होता. मी काय करू? अरे उद्या सुमितचा बर्थडे आहे ना, त्याच्यासाठी काहीतरी प्लॅनिंग करू असं म्हणते ती. मला बरं वाटत नाही. केवढी सर्दी झाली आहे बघ. चेंज करायला घे, एवढाही काही मरायला टेकला नाहीयेस. तर हा प्लॅन आहे. व्हॉट डू यू थिंक गाईज? वाह, धिक्कार प्लॅन आहे. सत्य आहे. या प्लॅन साठी तुम्हाला आजारातून उठवून इथे घेऊन आलायस? मी सांगतो ना, भिकार. अरे नाही रे, अगदी एवढं काही नाहीये राघव. पण काय ना काव्या, मला नाही वाटत हे जरा शक्य आहे. अरे गाईज, कमाल आहे यार. तुम्ही सुमितचे बेस्ट फ्रेंड्स आहात ना, असं म्हणता ना. तुम्ही सुमितसाठी एवढं पण नाही करू शकत? सुमित आमचा बेस्ट फ्रेंड आहे म्हणून सांगतो. माझा पण आहे. आम्ही दिवस रात्र एकत्र राहतो. हो, सुमित आतापर्यंत जवळजवळ 100 वेळा त्याच्या घरी गेलास. हो, पनवेल पर्यंत एकटा ड्राईव्ह करत जातो. हो. पण आजपर्यंत तो आम्हाला एकदाही असं म्हणाला नाहीये की माझ्या बरोबर येता का. हो, आणि मला नाही वाटत आपण त्याच्या घरी गेलेलं त्याला आवडेल. अभया, तुला हे सगळं माहिती आहे ना? हो. तरी हो कसं म्हणालास? नाही म्हणजे आता संगीतला आवडेल की नाही आवडेल हे मी विचारच नाही केला होता. नाही पण काव्या, हे म्हणताय ते खरं आहे. हा, अरे बस यार गाईज, किती नेगेटिव्हिटी भरली तुमच्यामध्ये. माझं सुमितच्या आईशी ऑलरेडी बोलणं झालेलं आहे. अच्छा 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 अच्छा. आणि कोणालाच काही प्रॉब्लेम नाहीये. प्लीज लेट्स गो ना. आणि हो, जर कोणाला प्रॉब्लेम असेल तर तो नाही आला तरी चालेल. प्लीज प्लीज प्लीज, हे जाऊया ना आपण सगळे आणि किती मज्जा येईल. सलमली, अगं तुला वाटते
तेवढं सोपं नाहीये ते काकूंना ते आवडणार नाही मी सांगतो. काय नाही आणि काकू, तुम्हाला सुमित बरं ऐका ना एक मिनिट. सुमितला काय वाटेल याचा विचार करा ना. करेक्ट बोलतोय तो. अरे सुमितचा बर्थडे गाईस आपण सरप्राईज प्लॅन करतोय. एक मिनिट माझं ऐका. मी काय म्हणतो ते ऐका फक्त. पण तू तुझी का बाजू घेतो सारखी सारखी? नाही मी पण पाहिलंय. अरे तिची बाजू म्हणजे माझी बाजू घेणार असेल तर प्रॉब्लेम काय? अरे थांबा यार, थांबा, मला बोलू तर द्या ना. विनया रग्या, मी काय म्हणतोय, काव्याने एवढा चांगला प्लॅन केलाय तर होऊन जाऊ दे ना राडा. समजा सुमितला नाही आवडलं तर फार सॉरी म्हणू आणि निघून येऊ. आहे काय? आपण किती मजा करू ना. येस, इट्स गोना बी सो हॅपी. अरे पण मी काय म्हणतो. बस ठरलंय. ठीक आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच राघव. बरं ऐका, आज रात्री सुमितला कोणीही विश करायचं नाहीये. डन. उद्या सकाळी मी आणि शाल्मली सुमितच्या घरी जाणार आहोत त्याच्या आईला मदत करायला. आणि मग तुम्ही मागोमाग या प्लीज. ते डेकोरेशनचं सामान फुगे बिगे आणायला विसरू नका प्लीज. आणि प्लीज लवकर पोचा सुमितच्या आधी. माझी गॅरंटी. डन डन. डन. डन डन. नाही काय झालंय? कुठे काय काही नाही. प्लॅन एक नंबर आहे. टॉप. अजिबात विश करायचं नाही. छोटासा केक पण नाही. ऑब्वियसली नाही. तू केक आणलायस? पायनॅपल केक आवडतो. वरती पायनॅपल तो छोटा. तो केक तूच खा, नाहीतर मी तुझा खून करून टाकेन. विनया केक कुठे ठेवलायस? हे बाबा सांग ना, नाही तर प्लॅनची वाट लागेल. विनय प्लीज सांग. जनरली आपण केक कुठे ठेवतो? विनया गिफ्ट घ्या. मागे लाव. गोड नको काकू. खायचं मी केलंय ना. सुमित प्लीज. ओके ओके खातो. सांग कसं झालं. काय मस्त वास येतोय हो. हम्म. वा ऍज युजल उत्कृष्ट. काय विशेष असं विचारणार नाहीस? काय विशेष? आठव. काय? कोणाचा तरी वाढदिवस आहे की नाही उद्या? कोणाचा वाढदिवस आहे उद्या? हॅपी बर्थडे. काकू थँक्यू, पण मला गिफ्ट नको. का? नाही खरंच नको. घ्यावं लागेल. नाही प्लीज नको. मागच्या आम्हाला वेळेला वाईट वाटेल. सुमित घेतोयस तू. ओके ओके घेतो. थँक्यू व्हेरी मच. उद्या काय बाबा तुम्ही बिझी असाल हो. म्हणून म्हटलं आजच द्यावं. मी नमस्कार करतो. औक्षवंत हो. मोठा हो आणि दारू पी.
असं सांगणाऱ्या कोणाचं कधी ऐकू नको. संपवायची खीर तुला. हा तुम्ही अरे मला नाही पथ्य असतं ना, त्यामुळे जरा मी पाळतो, चोख पाळतो. पण आज खा हा. सुमितचा वाढदिवस आहे की नाही. आणते. क्या बात है. हे रोज करायचा का रे वाढदिवस तुझा आपण. काय काका लिमिट मध्ये घेतलं की सगळंच चांगलं असतं. लिमिटची व्याख्या वेगळी माझी. घ्या. आणि तुम्हाला मी घेते रे नंतर. ओके. मग काय आज पार्टी वगैरे. हे असा सोहळा मित्र मित्र. पार्टी ना काका, पार्टी असेल तर काकू पण असणार आहे. हा. नाही असू दे काय. फ्रँकली सांगू का, मला वाढदिवसाचं एवढं काही वाटत नाही हो. दरवर्षी तर येतो. सुमित, अरे पण तुझा जन्म होणं ही काही कमी आनंदाची घटना आहे का मला सांग. माणसानं ना असे छोटे छोटे आनंद एन्जॉय करावेत, गमावू नयेत कधी. नाही तर होतं काय, म्हातारपणी असे क्षण दुर्मिळ होत जातात. दुसरं काय. अहो मी म्हातारपणाबद्दल बोलतोय आणि त्या म्हाताऱ्यांबद्दल बोलतोय. मी म्हातारे का. अभी तो मैं जवान हूँ भाई. ऍक्च्युली काका, तुम्ही माझ्यापेक्षा सुद्धा 1-2 वर्षांनी लहानच दिसता. फक्त 1-2 वर्षांनी. राघव हवा होता, तो म्हणाला असता 7-8 वर्षांनी लहान दिसता म्हणून. याचा विषय नको, नाही तर मी राघवेन ना. आता आधीच सांगतोय. घरात तर नाहीये. गाडी कशी आहे खाली मग. अरे गुडीनो, ते सोड रे. तू केक कुठे ठेवलायस? तो आधी लपवायला हवा. फ्रीज मध्ये. थांब थांब थांब. दे मला दे. काय करतोयस? फ्रीज मध्ये ठेवला तर त्याला दिसेल ना, आणि बाहेर आला तर खराब होईल ना. मग बघ ना मी किती भारी केक आणलाय. बघ पायनॅपल. थोडा टेस्ट खालची. मी एक मी भारी आहे रे. ठीक आहे. मस्त आहे. सुम्याला आवडला असता. पटपट संपवतो येईल नाही ना. हाय गाईज.
केक कुठून आला? आणि रघ्या, बरं नाही ना तुला? तुटून काय पडलास केकवर? आणि हा केक कोण? एक मिनिट. SUM PSH सुमेश चा बर्थडे होता. सुमेश. मी तेच तर लहान भाऊ सुमेश. माझा स्टुडंट आहे. त्याच्या बर्थडेचा केक मी घरी घेऊन आलोय. त्यातला एक अख्खाच्या अख्खा उरला. अख्खाच्या तीन होते ना. तीन. हा. त्यातला एक राहिला. अख्खाच्या अख्खा उरला. अच्छा, नाईस. नाही नाही तू नको खाऊस. का? तू खा रे. आवरट आहे तो. त्याला उरावा ना म्हणून नको म्हणतो. आवरट आहे मी. ओके, मी घेतो. यू मस्त आहे रे केक. म्हणालो होतो ना याला आवडेल. हे कोणी दिलं सुम्या? अरे हे मला मोरे काका काकूंनी गिफ्ट दिलंय. का? काय विनया? त्यांनी मला सहज गिफ्ट दिले आहे. मी त्यांना आवडतो ना म्हणून. एनिवे गाईज, मी जरा फ्रेश होऊन येतो. बरं, सुमेशच्या वाढदिवसाचा केक संपवू नका. सुमेशच्या वाढदिवसाचा केक संपवू नका. नाही नाही असे कसे संपू आम्ही. ऑफकोर्स. आलोच. मूर्खा बावटा, अक्कल शून्य. तुला अक्कल आहे की नाही? आपण त्याचा बर्थडे लपवतो हे कळेल ना त्याला. तू हळू बोल नाही तर त्याला आत्ताच कळेल. सॉरी. अरे अरे त्याने आपला उष्टा केक खाल्ला. खरकटे हातात बेडे. हॅपी बर्थडे सुमित. हॅलो. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. काय करतोय? पार्टी? नाही, बेडवर पडलोय माझ्या. पुढच्या 3 मिनिटात झोपून जाईल. हे काय रे, एवढा सॅड बर्थडे? काय करू, माझे मित्र माझा वाढदिवस विसरलेत. झोपलेत ते. त्यामुळे नो पार्टी, नो सेलिब्रेशन. डोंट वरी, मी येऊ का तुझा बर्थडे सेलिब्रेट करायला? तू एकटी एवढ्या रात्री येणार? नको. मी इथूनच म्हणू शकते ना, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. तुम जियो
और साल के दिन हो 50,000. अरे बाप रे, एवढी वर्ष. फिर तुम जियो 100 साल. थँक्यू. आणखी थोडी कमी. तुम जियो 70 साल. ओके. परफेक्ट. बाय द वे मिस्टर सुमित 12:03 झाली. ओ येस. तुमची झोपायची वेळ झालीये ना. ओके दे. बाय. बाय. हॅपी बर्थडे सुमित.